ट्रस्ट व स्वर्णयुक्त तरुण मंडळातर्फे चालू असलेले हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन चालू आहे. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज बाबा महाराजांचा सत्कार सौ अलकाताई जाधव या पुष्पहार घालून करतील आणि पोथीला हार श्री मानकर घालतील. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो. मी कळा कुसरी काहीच निर्णय. मी कळा कुसरी काहीच निर्णय. बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो. एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज. वैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या या अमृतानुभवाच्या महान ग्रंथामधून सर्व जीवाच्या ग्रंथी सुटून जातील असा विषय सांगतात. गाठी पुष्कळ असतात, शरीराला असतात, मनाला असतात, बुद्धीला असतात. काही नात्यामध्ये गाठी पडलेल्या लवकर सुटतच नाहीत बरं का. काही सुटू नाहीत आणि काही राहू नाहीत. बरं का. प्रेमाची गाठ सुटू नये आणि विरोधाची गाठ सुटल्याशिवाय राहू नये. गाठीची वाढ झाली म्हणजे समजावं कॅन्सर आहे, तो लवकर बरा होत नाही.
तसं जीवाच्या ठिकाणी मी बद्ध आहे, मुक्त व्हायला पाहिजे, मी अज्ञानी आहे, ज्ञानी व्हायला पाहिजे, अनेक विचाराच्या गाठी होत्या. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संदेहाची गाठ, पती पत्नीच्या नात्यामध्ये जर संदेहाची गाठ असेल तर संसार सुखाचा होत नाही. मुलं होतात, स्वभावता ओघामध्ये होत राहतात, पण जी गाठ असते ते सुटत नाही. सुटलं म्हणजे संसार चांगला, तसे या गाठी सुटल्या म्हणजे परमार्थ चांगला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी अमृतानुभव, आपला अनुभव जगाला सांगितला. अनुभव सांगितल्यानंतर असं होतं, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते. त्यांनी मार्ग दाखवलं, त्या मार्गाने आम्ही वाटचाल करत गेलो, कारण त्यांचा अनुभव आहे निश्चित. त्या रस्त्याने गेल्यानंतर तुला त्रास होणार नाही. संत अनेक प्रकारचे आहेत, असावेत, पण ज्ञानेश्वर महाराजांचं संतत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्या भेटीने काय भेटतं? तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेच सदा. तैसे हरपले आपण पे पावे. आपल्या जवळ जे ईश्वरी तत्व आहे ते जवळ असून भेटत नाही, हेच आश्चर्य. ताजमहाल आश्चर्य का पिसाचा कलता मनोरा आश्चर्य का इजिप्तचे काय ते पिरॅमिड्स, ते पिरॅमिड्स आश्चर्य. पण हे नाही का मोठं आश्चर्य? हरपले आपण पे पावे. जवळ आहे पण भेटत नाही, जवळ आहे पण कळत नाही, आपल्याशी बोलतो पण तोच बोलतो हे कळत नाही. मग कुणी देव आहे म्हणतं, कुणी देव नाही म्हणतं. अशा तऱ्हेने जीवनाचा ओघ चालू राहतो. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेव ही प्रतीती ज्यांच्या कृपेने प्राप्त झाली, ज्ञानच देव आहे, ज्ञानच ईश्वर आहे, ही प्रतीती ज्यांच्या कृपेने प्राप्त झाली ते सद्गुरू आणि देव दोन्ही एकच आहेत. म्हणून वाणीचा प्रकाशक परमात्मा आहे. त्याला काय केलं असताना वाणीचं ऋण फिटेल? कोण आहे तो? वाणीचा प्रकाशक आहे, नाही का? वाणीचा जर प्रकाशक आहे तर त्यांनी दिलेल्या वाणीने त्याची काय स्तुती करणार? अयोग्य आहे, नाही का? अयोग्य आहे. वाणीचा प्रकाशक आहे तो, वाणी प्रकाशित करतो. ती वाणी त्याचं ऋण कसं फेडेल? एक व्यवहार सांगू का? आईचं ऋण फेडता येत नाही या शब्दाचा अर्थ काय? ठीक आहे, आई थोरं तुझे उपकार अमकं तमकं सगळ्या कविता तुम्हाला पाठ आहेत, पण सध्या त्याच्याकडे पाठ झालेली आहे. आई कवितेपुरती राहिली. ज्यांची कविता न राहता आई वास्तव्यामध्ये प्रेमरूपाने आहे त्यांच्याबद्दल बोलायची गरज नाही, पण जिथे नाही तिथे विचार करणं आवश्यक आहे. काय गंमत आहे? मी गमतीने तुम्ही ऐकलं असेल, एक माणूस मला भेटला, म्हणाला, बाबा महाराज, मी ठरवलं आहे की जेवढे माझ्या आईने माझ्यावर उपकार केले तेवढं सगळी तिची फेड करणार आहे मी. चांगला होता, त्याचा हेतू चांगला आहे, चांगला मुलगा आहे. तो म्हणाला, मी म्हटलं कसं काय करतोस ते तरी सांग. माझी आई तर आता गेली आहे, पण पुढच्या जन्मी विचार करू. आता तर काही मी फेड करू शकत नाही, पण पुढच्या जन्मी बघू.
तो म्हणाला त्याच्यात काय, लहानपणी आईने मला जेव घातलं, आता मी तिला भरवतो. लहानपणी आईने माझा बिछाना घातला, आता मी तिचा बिछाना घालतो. लहानपणी आईने मला कडेवर शाळेला नेलं, आता डॉक्टरकडे जायचं असेल तर ती मला उचलून पाठीशी घालून घेऊन जातो. ती माझे पाय दाबत होते, आता मी तिचे पाय दाबतो. ती मला गोष्टी सांगत होते, आता मी तिला सांगतो. काय राहिलं म्हणला, पुढे जाऊन सांगू का? म्हटलं सांग. म्हणे लहानपणी तिने आमचं हगणं मुतणं काढलं, आता म्हातारपणी मी काढतो. मी म्हटलं बाबा, या युगामध्ये तुझ्यासारखा मुलगा भेटणं खरंच त्या आईचं भाग्य आहे. माता म्हणला सांगा, राहिलो का आईच्या उपकारात? म्हटलं एक जर केलं तर असशील तर आईचा उपकार फेटला. आईने तुला पाजलं, तू आईला पाजलंस का? आईने तुला पाजलं, तू जर आईला पाजू शकत असतील तर आईच्या ऋणातून मुक्त झालास. म्हणलं हे कसं जमायचं? मग हे कसं जमायचं नाही तर शहाणपणा करू नकोस, पायावर डोकं ठेवून मुक्त हो. तसं ज्या वाणीचे सद्गुरू प्रकाशक आहेत त्याला तू काय वाणीने म्हणतोयस? पायावर डोकं ठेव, सद्गुरूला वंदन कर. काय जिथे काही बोलता येत नाही ना, ऋण फेटणार नाही खात्री आहे ना, बडबड करू नकोस, पायावर डोकं ठेव. पण माणसाची वाकायची तयारी नाही. वाकण्यात सुद्धा आनंद असतो. वाकण्याचा आनंद भोगण्याकरता वारकरी 200-300 किलोमीटर चालत जातो, वाकण्याचा आनंद भोगण्याकरता. माहिती आहे की नाही? काय हो गेला नाही? हा दर्शन झालं नाही. काय महाराज 48 तासांनी दर्शन झालं. काय दर्शन झालं? वाकण्याचा आनंद. नुसतं चरणावर डोकं ठेवलं की त्याला आनंद वाटतो, वर्ष सुखाचं जातं. म्हणला कसं का होईना महाराज दर्शन झालं. वाकण्यातला आनंद. तसं ऋण कशाने फेडणार नाही. संतांनी जे दिलं, या संताचे हे देणे, कल्पतरू हुणी दुणे, परिसागाधपणे चिंतामणी ठेंगणा. काय द्यावं गुरुला? गुरुसी देवो स्पर्शमणी, स्पर्शे धातू करी सुवर्णी, ब्रह्मत्व गुरुचरण स्पर्शनी, त्यासी नव्हे उत्तीर्ण परिसही देता. एकाने विचार केला की सद्गुरूला आपण परीस देऊ. नाथ म्हणतात भागवतात, अरे ज्याच्या स्पर्शाबरोबर ब्रह्मत्वाची प्रतीती प्राप्त होते त्याला तू स्पर्शमणी काय देतोस? गुरुसुदेवो चिंतामणी. पुढे म्हणाले जेणे दिली अचिंत्यार्था, त्याला चिंतामणी द्यावं. काय द्यावं? शेवटची ओवी सांगतो. या लागी मौन्याची जाण, उद्धवे घातले लोटांगण, आणि श्रीकृष्णाचे श्रीचरण संपूर्ण मस्तकी वंदिले. काय मौन्याची जाण, उद्धवे घातले लोटांगण. तसं आता सद्गुरूचं ज्यांनी ब्रह्मप्रतीती दिली त्याचं ऋण कशाने फेडायचं? म्हणून फेडायला जाऊ नकोस. आईला 2 साड्या घेतल्या म्हणजे फेडल्या नाहीस. आईला 2 साड्या घेतल्या तर काय विशेष काय? बायकोला 20 घेतोयस. तर आईला 2 घेतल्या म्हणून काय विशेष झालं काय? ती आईसुद्धा अशी सणसणीत होती. ते म्हणले 2 घेऊ नकोस, माझा नवरा आहे अजून, तू तुझ्या बायकोलाच घे. तू काय मला घेतोस? अरे माझं लुगडं गुंडाळून तो वाढलास लहानपणी, तू काय मला लुगडं घेतो? आणि मोठा सांगतो तुला 2 लुगडी घेतली. हां, अरे अंगा खांद्यावर वाढवला तुला, एवढा मोठा गेला आणि मिजाज काय मारतोस? बोलू नकोस, पाया पड. बरं म्हणलं, आई चुकलं, हां जा आता. फिटलं ऋण, ऋण फिटलं.
तसं संतांच्या पुढे जास्ती कळण्याचं दाखवू नका. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, माझ्याकडे दुसरं काहीच नाही हो, पाया पडावे हे माझे भांडवल. माझ्याकडे एकमेव भांडवल आहे की तुमच्या चरणावर मस्तक ठेवावं, काम झालं. शरण शरण. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, ना तरी निद्रेच्या अवधी स्वप्ने मरती आधी त्या विद्येची संबंधी आटतीये. तेवी अविद्येची सवे वाचाहीन राहती जीवे, वाचा सहित पावे अविद्या नाशू. चारी वाणी ज्या आहेत परापश्यंती मध्यमा वैखरी, ह्या ज्ञान कार्य. तेव्हा ते संपल्यानंतर ते आपापच गेलं की निरळ काही घालवायची गरज आहे का? मालकाबरोबर आजलं कुत्रं मालकाबरोबर निघून जातं. दृष्टांत कळला की नाही? काय एखाद्या माणसाबरोबर त्याच्याबरोबर कुत्रं येतं, आपल्याला वाटतं ते पर काय हाड नाही माझ्याबरोबर आलाय. मग तो मला गेले की ते उठून निघून जातं. तसं अज्ञानाबरोबर चारी वाण्या निघून गेल्या, संपलं. त्यांना घालवण्याची बरोबर गरज काय? घालवण्याची काही गरज आहे का? नाही. एवं अविद्येचे अस्तिक्यपणे तेची पराधिकासी जीवन. आणि अविद्येचे मरण जाण ये मरती. अविद्या संपली की तेही मेल्या चार वाण्या. बरं का, एक लक्षात ठेवा, वाणीने जे बोलतात ते सगळेच बरोबर असतं काय? अध्यात्मा दृष्टिकोनातून आयुष्यभर जवळजवळ चुकीचं बोलता. जेव्हा तुम्ही म्हणता मी ब्राह्मण आहे का, मी क्षत्रिय आहे का, मी वैश्य आहे का, मी शूद्र आहे, मी स्त्री आहे का पुरुष आहे, मी अधिकारी आहे, अरे तू कोण आहेस? तू ब्रह्म आहेस. म्हणजे बोललास ते काय? चुकीचं बोललास. विशिष्ट लेवलमध्ये ठीक असेल व्यावहारिक जगतामध्ये, पण जे बोलतोयस ते चुकीचं बोलतोयस. म्हणून अविद्या मेली की त्याच्याबरोबर चारी वाण्या आपोआप ते कुत्र शेपटं हलत निघून गेलं. त्याला घालवायची गरज नाही. काय ते तुम्हाला त्रास देणार नाही, भुंकणार नाही. परी अविद्या मेलीची नमरे, वाचाही जिती तदाकारे पुढी येचे मोहरे बोलतो असे. पण ती अविद्या मेली जरी न बरं का, तरी ती मागे शिल्लक राहतेच. ते कुत्रे गेलं तरी जाताना जे भिंतीवर तंगडं उलटं केलं होतं ते शिल्लक राहिलंच. आता आहे ते बघा, मला जे दिसतं ते सांग. चुकत असेल तर शब्द मागे घेतो. घर आहे का खोटा आहे? अहो भिंत सोडून द्या. मी 50 लाखाच्या गाडीला बघितले, त्या मालकाचं कुत्रं गाडीतून टनकन उडून केलेलं. माझ्या ओळखीची तर मला दाखवायला आणली गाडी. महाराज काय गाडी आहे बघा. आणि ते कुत्रं होतं, ते उतरल्यावर त्याला घाई झाली होती. ते टॉमी 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 टॉमी. मी म्हटलं आता कुत्र्यांनी केलं म्हणून राग होता, जाताना माणसांनी काही केलं असतं तर फाडून खाल्ला असता. माझं बोलणं कळलं का? हां, लक्षात ठेवा, माणूस मोठा गमतीदार आहे बरं का. कुत्र्याला शेजारी बसवेल पण माणसाला बसवायचं नाही. मग पुन्हा काय सांगेल? कुत्रे इमानदार आहे. बरोबर आहे, तुमच्यासारखंच. कुत्रे इमानदार आहे. मान्य मान्य मान्य. म्हणजे ते गेलं थोडंसं असं सांगितलं म्हणजे तुम्हालाही बरं वाटतं, ऐकल्यासारखं वाटतं. हां, नाही तर उगीच संथ प्रवचन चालल्यासारखं कशाला पाहिजे? हां काय. महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात, अविद्या मेलीची न मरे, वाचाही जिती तदाकारे पुढे येचे मोहरे बोलतो असू. काय ही मेली तरी मेल्यासारखी दिसत नाही, असतेच कोणत्या नाही कोणत्या स्वरूपामध्ये ती अविद्या. हां, मृत लोहे होती ते रसरूपे जिती, जळो निंदने ती वन्नी दशे. मृत लोहे होती. काय आता रस केला, ते खाली सांडलं किंवा काहीतरी मातीत मिसळलं तरी ते माती चाळताना त्याच्यामध्ये लोहाचे कण असतातच. ते संपतात का? नाही संपत. लोह मरोनी लोह भस्म केले. लोह मेलं
आणि जे उरलं ते लोह भस्म. परी रसरूपे लोहची झाले, तेवी जे नाशिले ते अविद्यात्मक. किंवा इंधनापादी जळिता न पडेची की ठाव रिता, अंगार दशेशी मागुता उपाधीची उरते. जळता इंधन समृद्धी न निवडे वन्नी निरुपादी, तेवी निराशनेची मिसे आपणची अविद्या उल्हासे. अविद्या ही त्या रूपात शिल्लक राहतेच, सूक्ष्म शिल्लक राहते. काही काही ताप असे असतात थर्मामीटरमध्ये येत नाहीत, पण अंगात वाटल्याशिवाय राहत नाहीत. आहे की नाही? तुम्हाला माहिती असेल. काय थर्मामीटर लावलं तर काही नाही, बरोबर आहे, 98 आहे, 97.5 आहे, 97.5 आहे, 98 आहे, मान्य आहे. पण हवा लागलं की काटा येतो ना. तसं थर्मामीटर मध्ये न येणारं अज्ञान असेल, थर्मामीटरमध्ये न येणारं अज्ञान असेल, पण अज्ञान नाही असं काही म्हणतंय. सूक्ष्म रूपाने ते आहेच. लवणांगे विरे परी स्वाद जळी उरे, निद मारो